शेळगे येथील शिवधाम गौडगाव मठात श्री रुद्रा अध्ययन बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं असून शिबिराचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे। शेळगी येथील शिवधाम गौडगाव मठात श्री रुद्र अध्ययन बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं असून शिबिराचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे। या शिबिरात जंगम समाजातील बटूंना शाळेच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये धर्माचे आचारविचार, मंत्र उच्चारण आणि लिंगपूजनाचं महत्त्व शिकवण्यात येतं। हे शिबिर 1 महिन्याच्या कालावधीसाठी असून सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील 80 जंगमबटू लाभ घेत आहेत। या बटूंना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। या शिबिराचे मार्गदर्शक असणारे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या मठातच या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी, वेदमूर्ती शिवयोगी शास्त्री होळीमठ, श्रीशैल स्वामी अहिरवाडी, श्रीशैलम गुड्डापूर पदयात्रा, पंडित नीलकंठ परदेशी मठ, पंचप्पा मेंडसे, राजशेखर हत्ती, उमेश उळागड्डे, महेश स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती। या शिबिराचं वैदिक पौरोहित्य शिक्षक वेदमूर्ती विशाल स्वामी, पंचाक्षरी स्वामी, सुमित स्वामी, विजयकुमार स्वामी हे करत आहेत। श्री शिवयोगधाम शेळगी गौडगाव संस्थान हिरेमठ या संस्थांचा एक शाखा मठ असून या शाखा मठात ग्रीष्मावकालीन आजपासून वैदिक पाठशाळा प्रारंभ होतो आहे। अत्यंत सुंदररित्या नियोजन झालेलं आहे। श्री शिवयोगधाम सेवा समितीचे सर्व पदाधिकारी या नियोजनामध्ये आपल्याला संपूर्णरित्या योग्यरित्या व्यवस्था करून देणार आहेत। याच्या व्यतिरिक्त आयोजक श्री विशाल स्वामी, विजयकुमार शास्त्री, महेश शास्त्री योग्यरित्या आयोजन करीत पंचाक्षर शास्त्री आणि सुमित हे दोघेही या विद्यार्जन करणाऱ्या सर्व वटूंना विद्यार्जन देणार आहेत। माझ्या मते आता सध्या 51 विद्यार्थी या शिबिरामध्ये प्रवेश घेतले आहेत। अजूनही सुद्धा प्रवेश घेतील अशी आशा आहे। जर कोणालाही सुद्धा प्रवेश घ्यायची इच्छा असेल ते पाल्य शिवयोगधाम सेवा समिती किंवा आपले पंचाक्षरी स्वामींना किंवा विजू शास्त्रींना आपण संपर्क साधून या शिबिरामध्ये आपल्या पाल्यांना आपण प्रवेश करून घ्यावे असे आवाहन करतो।